नमस्कार मित्रांनो, जिस्वाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या पानांची पहिली छाटणी आणि त्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया. संपूर्ण प्रक्रिया इन द सेन्स झाडापासून पानं वेगळी करणं, म्हणजे देठासहित कट करतो आपण. त्यानंतर ती वाळवणं, वाळल्याच्यानंतर ते ओरबडणं म्हणजे परत देठापासून पानं वेगळी करणं आणि देठापासून वेगळी केल्यानंतर परत ती पानं वाळवणं. पण यावेळेस आपण ती पानं डायरेक्ट उन्हात म्हणजे सनलाईटमध्ये न वाळवता आपण ती पानं सावलीमध्ये वाळवतो. आणि सावलीमध्ये वाळवण्याचं एकमेव कारण असं की जर आपण ती पानं डायरेक्ट उन्हामध्ये वाळवली तर ती पानं पांढरी पडायला सुरुवात होते आणि पांढरी पडली तर त्याचं बाजारमूल्य कमी होतं. त्याची बाजारातील किंमत कमी होऊ नये यासाठी आपण ती पानं सावलीमध्ये वाळवतो, जेणेकरून त्याचा ओरिजिनल हिरवागार रंग तसाच राहतो. आणि दुसरं विशेष असं की जर ती पूर्णपणे वाळली नाहीत तर त्याला बॅगमध्ये घातल्याच्यानंतर बुरशी लागण्याचा संभव असतो. बुरशी लागून ती पानं खराब होऊ नयेत म्हणून त्याला अगदी पूर्णपणे वाळवणं महत्त्वाचं आहे. अशा वेगवेगळ्या प्रक्रिया आपण या पानांवरती करतो. या सर्व काही नॅचरल प्रोसेसेस आहेत, म्हणजे यामध्ये कुठलीही आपण आर्टिफिशियल काही प्रोसेस इन्व्हॉल्व केलेली नाही आहे सध्या. आर्टिफिशियल इन द सेन्स पानं वाळवल्याच्यानंतर परत त्याची पावडर केली जाते आणि पावडर केल्याच्यानंतर त्यामध्ये प्रिझर्वेटिव्स ॲड केले जातात, जेणेकरून त्याची सेल्फ लाईफ वाढेल. अशा प्रकारचे आर्टिफिशियल कंटेंट त्यामध्ये ॲड केले जातात आणि असली कुठलीही प्रक्रिया आपण करत नाही. आपण फक्त पानं वाळवतो आहेत आणि वाळवल्यानंतर सध्या तर मार्केटमध्ये डायरेक्ट पानांचीच विक्री करण्याचा उद्देश आहे. पण पुढील येत्या काळात त्या पानांची पावडर करून वेगवेगळ्या ई-कॉमर्स साईट जसे Amazon, फ्लिपकार्ट अशा ई-कॉमर्स साईटवरतीही त्याचं डायरेक्ट सेलिंग करण्याचा प्रयत्न असणार आहे. पण सध्या मात्र आपण ती पानं डायरेक्ट विक्री करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आता आपण पाहू शकता सध्या प्लॉटमध्ये कटिंग सुरू आहे. आजही 4 ते 5 महिला आहेत आणि राहिलेला बाकीचा प्लॉट कट करत आहेत. जसं की काल प्रोसेस फॉलो केली होती तीच प्रोसेस आजही फॉलो केली जाणार आहे. आज जे काही कटिंग होईल ते परत ताडपत्रीवरती वाळायला घालायचं, उद्या दुपारीपर्यंत वाळू द्यायचं आणि दुपारनंतर परत ते वरबडायचं. वरबडल्यानंतर परत ते झाकून ठेवायचं, परत सावलीत वाळवायचं आणि वाळल्यानंतर परत बॅकपॅक करायचं. आता आपण पाहू शकता प्लॉटमध्ये आधी ज्या 6 ते 7 लाईन कट करून झालेल्या आहेत त्याच्या आपल्याला उभे स्टंप दिसत आहेत, म्हणजे कट केलेल्या झाडांच्या फांद्या आहेत. फांद्या म्हणजे एक शेवटी झाड आहे सध्या, त्याला साईडला फुटवे नाहीत, तरी आपण ते 1.5 ते 2 फूट अंतरावरून परत त्याला कट करून टाकणार आहोत, जेणेकरून फुटवे खालून जोरदार फुटतील आणि पुढच्या तोड्याला पानांची संख्या भरपूर असेल. आता आपण पाहू शकतो आज तोडलेली पानं कशा प्रकारे आपण ताडपत्रीवरती वाळायला टाकली आहेत. अगदी हिरवीगार पानं आहेत आणि तंदुरुस्त आहेत, म्हणजे त्याच्यावरती कुठलंही पेस्टिसाइड्स फवारलेलं नाही आहे, कुठलीही रासायनिक खतं दिलेली नाहीत. हे पहा कशा प्रकारे हिरवागार प्लॉट दिसत आहे. आणि आपण आता पाहू शकता की काल जी पानं वाळवली होती ती पानं महिलांनी ओरबडून वेगळी केली आहेत. अशा प्रकारे आपण पाहू शकता त्याचे देठ बाजूला काढतो आपण आणि ती वाळलेली पानं एकत्र करतो. हे अशा प्रकारे आपल्याला पाहता येईल. सुकल्यानंतर कसं आपण त्याला वेगळं करतो आणि नंतर हे अशा प्रकारे पानं एकत्र गोळा करून ठेवतो. पानांची क्वालिटी अगदी चांगली आहे, हिरवीगार आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, कमेंट अँड शेअर. डू नॉट फॉरगेट टू सबस्क्राईब.